का एक जो है एक अलग तरीका था। लोगों में कितने वो प्यारे थे, लोग मरते थे उनको सुनने के लिए। तो ये जो है वहां तक अगर आपको जाना है तो कुछ काम करते करते जो है कुछ संवेदना जो है आपके साथ आपको लेकर जाना होगा, कुछ ध्येय आपको साथ रखना पड़ेगा। आप एक वोट देते हैं और वही वोट से एमएलए बनता है, एमपी बनता है, वही वोट से वो मिनिस्टर बनता है और शासन चलाता है। तो आप इस देश के मालिक हो। हर शख्स जो एक शख्स इस देश का मालिक है। मैं चाहूंगा कि ये सारी जो चंद चीजें मैंने आपको जो है लास्ट में कही है वो साथ में लेकर अगर आप गांव में, देहातों में, शहर में जाकर काम करते हैं, जो भी क्षेत्र आप चाहते हैं उस क्षेत्र में काम करते हैं, लीडरशिप करते हैं, मगर दिल में जो है ये 4-5 चीजें जो हमेशा जो है याद रखना है, इसको साथ में लेकर अगर आप चलते हैं, मैं समझता हूं भारत का भविष्य जो है बहुत ही उज्जवल है और आप जैसे नौजवानों के हाथों में है। और इसके साथ ये लीडरशिप और बढ़ती जाए आपकी लीडरशिप, ऐसी शुभकामनाएं मैं आज आप सबको देता हूं। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर, मैं आपसे ये जानना चाहता हूं कि जब आप छात्र जीवन में थे तो आपके खुद के अपने पॉलिटिकल लीडर से, आपके अपने क्षेत्र के, अपने प्रदेश के पॉलिटिकल लीडर से आपकी खुद के क्या एक्सपेक्टेशन थे? खुद की क्या एक्सपेक्टेशन थे? एक्सपेक्टेशन है जी। और ये तो मैंने भाई कह दिया मेरे भाषण में। मेरे एक्सपेक्टेशन क्या है, जब मैं खुद जो है, जब पहले से मैं शुरू किया मैं काम करना, मैंने कहा आपको गली कूची में गया, लोगों के जो है सवाल समझने की कोशिश की और उस लोगों को जो है लोगों के सामने रखने का काम मैंने किया। उसमें किसी को अच्छा लगे बुरा लगे, मैं चाहता हूं जो बुराइयां हैं जो या जो कुछ उनके प्रॉब्लम्स हैं, उन प्रॉब्लम्स को लेकर जो है आपको, फिर वो म्यूनिसिपालिटी हो, फिर वो कोई सरकार हो, पुलिस हो, कोई यंत्रणा हो, उसके सामने रखना चाहिए। और इसमें जो है सब लोगों का विश्वास जो है आपको जो है आपको मिले, इसके लिए आपको काम करना होगा। अहम बात यह है कि हम लोगों की बात कहे। जय हिंद सर। सर, मला हे विचारायचं आहे की ग्रामीण भागामध्ये काही मुलं जे असतात ज्यांच्याकडे नेतृत्व करण्याचे गुण आहेत, जे नेतृत्व करण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे, परंतु काही कारणास्तव त्यांना खूप मोठे अडथळे येतात, त्यांना पाहिजे तो स्कोप मिळत नाही, त्यांना सर राजनीतीमध्ये आणण्यासाठी आपल्याला कोणत्या संधी द्याव्या लागतील? हे खरं आहे। पण मी माझं उदाहरण देतो की माझं सुद्धा असंच होतं ना। मला सुद्धा कोणी माझे आई वडील वगैरे वगैरे कोणी राजकारणामध्ये नव्हते। ते तर म्हणजे तो एक किस्सा वेगळा आहे की लहानपणीच ते बिचारे वारले, परंतु माझं कोणीही राजकारणामध्ये नव्हतं। कुठचाही जवळचा नातेवाईक माझा राजकारणामध्ये नव्हता, तरी सुद्धा मी काम करायला लागलो। साध्या गणपती मंडळामध्ये काम करायला लागलो, कबड्डीमध्ये जे आहे तिथे, क्रिकेटच्या टीममध्ये, कुठे कॉलेजमध्ये मॉनिटर हा सुद्धा एक ग्रासरूट लीडर असतो त्या वर्गातला, काम करायला लागलो। हळूहळू मी सांगितलं की लोकांकडे तुम्ही लोक तुमच्याकडे स्वतःहून येणार नाहीत। तुम्ही म्हणाल लोक येतील माझ्याकडे, नाही, तुम्हाला लोकांकडे जावं लागेल। लोकांचे प्रश्न घेऊन तुम्ही उभे राहिलात तर आपोआपच तुम्हाला प्लॅटफॉर्म मिळतो। तुमच्याकडे लोकांचं लक्ष जातं, लीडर लोकांचं लक्ष जातं, लोक बघायला लागतात, लीडर्स बघायला लागतात। आणि आजचा मीडिया जो आहे हा एवढा पॉवरफुल मीडिया आहे की जर तुम्ही सांगितलेल्या किंवा बोललेल्या खऱ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये कोणी जर दाद घेतली नाही तर हा मीडिया जो आहे, प्रसिद्धी माध्यमे जे आहे ते तुम्हाला मदत करत असतात, सपोर्ट करत असतात। आज तुमच्या मदतीसाठी फार मोठा मीडिया उपलब्ध आहे, तुमच्या मदतीसाठी अनेक व्यासपीठ उपलब्ध आहे। तुम्हाला आज पण वाटेल की मला लीडर बनायचं आहे आणि म्हणून तुम्ही एक अर्ज केला की जसं मला इथे अमुक जे आहे इंजिनियरची नोकरी द्या, डॉक्टरची नोकरी द्या, देता का? अशी लीडरशिपची नोकरी कुठेही मिळत नाही। ती तुम्हाला तुमची जागा जी आहे समाजामध्ये, राजकारणामध्ये तुमची जागा, कितीही विरोध जरी असला
तरी तुम्हाला तुमची जागा निर्माण करावी लागते. सुरुवातीला अडचणी येतात, पण तुमचं ध्येयाशक्ती जर मजबूत असेल आणि तुमची लढाई जर योग्य मार्गाने जात असेल, लोकांचा तुम्हाला पाठिंबा असेल, तर कुठलाही दुसरा जो आहे धनदांडगा लीडर तुम्हाला रोखू शकत नाही, थांबवू शकत नाही. Dignitaries on and off the dais and my young friends. But I first of all have to congratulate the organizers, especially Dr. Karad sir, Rahul ji, Tope ji, for having organized this fantastic event where thousands of youngsters have come on a common stage, common platform to discuss issues. I would like to make 3 points which have been probably said in the last 2 days. I read it in the papers, that when we are talking about grassroots leaders, we are not talking only about political leaders. We are talking about community leaders. We are talking about agents of change. We all know that we all dream of India becoming a superpower by 2020. It's not enough saying it. If we have to really see the dream realizing, we have to do something about it. Today, India's 50% population is that of the youngsters. What a potential this has. And therefore, I think this is an apt opportunity, a great opportunity to make ourselves realize, to make ourselves introspect as to what is it that we need to do to make a change in the present system. Initially, the paradigm was that I am paying tax and therefore the government has to do everything. Today, the paradigm has changed. The citizens have to do something and the governing body has to be the facilitator. And therefore, I would make an appeal to all my young citizens of tomorrow's India, to really wake up to this cause, wake up and do something to change our system and make it much better. If we have to make a change in governance, we will have to understand issues, we will have to have a passion to do it, we will have to give time, give commitment to the society if we really want to bring about a change. One last point that I would like to make, which is very important for this forum, I had an opportunity to go to Germany. In Germany and I think several other countries, after the 10th standard, it is compulsory that the boys, I don't know why the girls are exempt from this, but the boys have to do 1 year of social service. Either they have to join the army, where most of the boys say we don't want to do it because of course it's hard work, but most of them have to do social work. And these boys, initially when they join it, they feel, oh, what a waste of a time. But I have interviewed boys, youngsters who have come out of this 1 year, and they say that it's an amazing experience. This 1 year has been really been instrumental in changing our mindset in looking at the not so fortunates. I would like to make an appeal that if we really want to understand grassroots issues, if you give just this 1 year to understand the issues of India, understand the issues of the community, I think it will take us a long way. Thank you very much. Developing grassroots leadership. We, the student leaders assembled in the first Parliament of Indian Student Council leaders, resolved to seek 33% reservations for youths in all political parties to contest the elections of local bodies to promote the grassroots leadership. Can we have the results on the screen? 87%. Give a big hand. 87% of the students want 33% reservation in the political parties for the Yuva leadership.